एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर हा व्लॉग आहे खूप खास, कारण हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग आहे आणि सोबतच माझा एक्सपिरियन्स मी शेअर करणार आहे की मला ह्या गोष्टी केल्यामुळे मला काय बदल जाणवला आणि त्याचा मला कसा फायदा होतोय. तर हे सगळं डिटेलमध्ये मी शेअर करणार आहे. सो विदाऊट वेस्टिंग एनी टाइम, चला आपण स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओकडे. आणि ह्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे गर्भसंस्कार. जेव्हा एखाद्या कपलला गुड न्यूज कळते आणि त्यांना कळतं की ते प्रेग्नेंट आहे, तर त्याच्याबरोबरच आनंद तर खूप होतो, पण त्यांना भरपूर असे सारे क्वेश्चन्स येतात की आता आपण कसं मॅनेज करणार, किंवा ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट कसा असणार आहे, किंवा आपण आपल्या बाळासाठी काय करू शकतो, कसं चांगलं करू शकतो. असे बरेचसे क्वेश्चन्स असतात किंवा आपण कसं मॅनेज करणार. म्हणजे थोडं मिक्स्ड फिलिंग असतात, थोडा स्ट्रेस असतो, थोडा आनंद असतो, अशा प्रकारचे इमोशन्स असतात. या इमोशन्स बरोबरच त्यांच्यावर एक नवीन जबाबदारी पडते, ती म्हणजे की एक छोटंसं बाळ त्यांच्या आयुष्यात येणार असतं आणि ती खूप मोठी जबाबदारी, कारण खूप विचार करून ठेवलेला असतो की मी असं करेल, मी तसं करेल, एक्सपेक्टेशन्स असतात आणि त्याचा खूप स्ट्रेस पण लोक घेतात. तर त्याच गोष्टीचा स्ट्रेस न घेता हे कसं चांगल्या प्रकारे मॅनेज करता येईल हे आपण बघूया. जसं की आपण आजूबाजूला बघतो की एखादी गोष्ट वाईट घडली, कोणाकडून पण घडो, म्हणजे ती मोठ्यांकडनं किंवा छोट्यांकडनं, तर लगेचच एखादं जण सहज बोलून जातो की तुला तुझ्या आई वडिलांनी हेच संस्कार दिले का, किंवा हेच शिकवलंय का. म्हणजे इनडायरेक्टली जो क्वेश्चन मार्क उठवला जातो तो आई वडिलांच्या संस्कारावरती आणि त्यांनी तुला काय शिकवलंय याच्यावरती. तर कोणत्याच आई वडिलांना असं वाटत नाही की त्यांनी वाईट शिकवावं किंवा ते इंटेन्शनली काही वाईट गोष्टी शिकवतात. तर हे सगळं घडतं ते बाय चान्स, म्हणजे एकतर नकळत घडलेल्या गोष्टी असतात. आणि सोबतच कसं एक बाळ जन्माला येतं, त्याच्यानंतर ते बऱ्याचशा फेजेस मधून जातं, म्हणजे टॉडलर, त्याच्यानंतर स्कूलमध्ये जातं, कॉलेजेसमध्ये जातं. तर ह्या पूर्ण जे सर्कल आहे त्याच्यात बऱ्याचशा व्यक्तींसोबत त्याचं कनेक्शन येतं. फक्त आई वडिलांसोबत तो 24 आवर्स नसतो, तर आजूबाजूच्या बऱ्याचशा गोष्टी इफेक्ट करतात आणि त्यातून नकळत एखादी गोष्ट शिकल्या जाते आणि चुकीची गोष्ट नसेल करायची तरी पण ती केल्या जाते आणि त्याचंच ब्लेम डायरेक्टली आपल्या आई वडिलांवर येते. तर जसं की मी म्हटलं, प्रत्येक आई वडिलांना वाटतं की आपण चांगल्यातली चांगली गोष्ट आपल्या बाळासाठी करावी किंवा चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी, विचार त्यांना शिकवावे किंवा चांगल्यातल्या चांगल्या सुविधा, अपॉर्च्युनिटी त्यांना द्याव्या. तर यासाठीच आपण प्रयत्न करतो की जेव्हा बाळ जन्माला येतं आणि ते थोडं शिकायला लागतं, बोलायला लागतं, तेव्हा आपण बरेचसे ट्राय करतो की त्याला हा क्लास लाव किंवा ते शिकव, त्याला चांगल्या गोष्टी सांग ज्याच्यातून त्याची चांगली डेव्हलपमेंट होईल. ठीक आहे, पण ते सगळ्या गोष्टी आपण जेव्हा करतो ते बाहेर आल्यानंतर. पण आपण जेव्हा एखादं बाळ जेव्हा डेव्हलप होत असतं, म्हणजे त्याने बाहेरची दुनिया पण पाहिलेली नसते आणि ते आपल्या विचारांमधून, आपल्या जे थॉट्स आहेत त्याच्यामधून काहीतरी ते त्याच्यापर्यंत जाऊन ते ग्रास्प करत असतं. तर तेव्हाच आपण का सुरुवात करू नये. तर ह्याच विचारातून गर्भसंस्कारचा थॉट आला. एक खरंच सांगायचं म्हटल्यावरती, जेव्हा आपण प्रेग्नेंट असतो तेव्हा आपलं इमोशनली बरेचसे चेंजेस होत असतात, हार्मोनली चेंजेस होत असतात, त्याच्यामुळे आपले इमोशन्स अप अँड डाऊन होत असतात. एकदम रोलर कोस्टर राईड असते आणि त्यातच म्हणजे ही आपल्यात चेंजेस होत असतात त्याच्यामुळे असते. आणि सोबतच आजूबाजूला पण बरेचसे गोष्टी होत असतात. जसं की प्रत्येकाचं लाईफ एक स्टेबल याच्यावरती चाललंय, गाडी सरळ चालली असं नसतं. ठीक आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही अप अँड डाऊन्स असतातच आणि त्याचंच नाव जीवन आहे. जर स्टेबल राहिलं तर त्याला काही अर्थच नाही. तुम्ही एका सेम इमोशन्स मध्ये आणि सेम लाईन मध्ये चालत राहणार, त्याच्यामुळे तुम्हाला आयुष्याचं काय अनुभव किंवा म्हणता मजा येणार नाही. तर जे अप अँड डाऊन्स येत आहे, तर त्याच्यातूनच आपण शिकतो आणि आपला आपण बेस्ट देतो. तर त्या अप अँड डाऊन्सला कसं हँडल करायचं किंवा त्या इमोशन्सला कसं कंट्रोल करायचं, ह्याच्यासाठी गर्भसंस्कार खूप महत्वाचे ठरतात. कारण आजचं जर आपण हे पाहिलं तर प्रत्येकाला काही ना काही इश्यू आहे. सपोज फायनान्शियली आहे, इमोशनली आहे, काही थॉट्स आहे ते बॉदर करताय, किंवा काही फिजिकल चॅलेंजेस आहे.
तर ह्या सगळ्या गोष्टींमधून जात असताना आपण प्रत्येक जण एक परसेप्शन करतो किंवा आपला विचार चालूच असतात बॅकग्राऊंडला. जरी आपण किती पण स्मूथली आपलं लाईफ चालू असलं तरी मनात काही ना काही विचार असतातच, आणि तेच विचार आपल्या थ्रू आपल्या बाळापर्यंत पोहोचत असतात, आणि तेच विचार घेऊन ते बाळ जन्माला येणार आहे. तर मग आपण एक प्रयत्न चांगला करू शकतो की हे जे विचार आहे त्यांना कंट्रोल कसं करता येईल किंवा त्यांना स्टेबल कसं करता येईल, आणि त्यांना इमोशनली स्टेबल करून म्हणजे आता प्रॉब्लेम्स तर प्रत्येकाला येणारच आहे आणि ते फेस करावेच लागणार आहे, पण त्या प्रॉब्लेम्स वरती एक चांगला कूल काम नेचरने विचार करून आणि एक चांगल्या पद्धतीने त्याला हँडल केलं तर तीच गोष्ट आपल्या बाळापर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे बाळ स्ट्रॉंग होणार आहे आणि सोबतच त्याच्यावर बरेचशा म्हणजे लाईफमध्ये पुढे जाऊन त्याला एक लेसन भेटणार आहे की ती प्रॉब्लेम्स येऊ, शेवटी आपल्याला ते हँडल करायचंय आणि एकदम स्ट्रॉंगली हँडल करायचंय. हे गोष्ट तो आत्ताच शिकणार आहे, तो म्हणजे कोणी पण, तो किंवा ती. हे एक झालं सगळ्यांच्या बाबतीत बोलणं. आणि आता मी येते पर्सनली, म्हणजे माझ्यावरती, कारण मी आता ह्या जर्नीतून जेव्हा जाते तेव्हा माझी पण लाईफ म्हणजे एकदम स्मूथ चालू आहे असं नाही. प्रत्येकाच्या लाईफमध्ये काहीतरी असतं, तसं माझ्याही लाईफमध्ये आहे. जसं की बऱ्याचशा वेळेस थॉट येतं की सगळं व्यवस्थित होईल ना, किंवा जसं म्हणायला गेलं तर बरेचसे क्वेश्चन्स असतात ज्याच्यात आपण बॅकग्राऊंडला विचार करत असतो, आणि त्याच्यामुळे आपण कधी कधी आपलं जे मेंटल पीस असतो तो थोडाफार डिस्टर्ब होतो. आणि त्याच्यामुळे आपल्यावर नाही फक्त, तर आपल्या पार्टनरवरती किंवा आपण जर फॅमिली सोबत राहणार, म्हणजे फॅमिली सोबत राहत असू तर त्यांच्यावरती पण त्याचा म्हणजे ते थॉट्सचा परिणाम होतो, आणि ते एक सगळं वातावरण तसं निर्माण होतं आणि तेच आपल्या बाळापर्यंत पोहोचतं. सो मी विचार केला, मी बरेचसे सेशन जॉईन केले, आणि त्याच्यानंतर म्हणजे मला असं सगळं असं बिझनेस ओरिएंटेड वाटत होतं. तर त्याच्यानंतर मी आता जो करंटली गर्भसंस्कारचं सेशन जॉईन करते, तर ते मला खूप चांगलं वाटलं. म्हणजे ह्याच्यात कोणतंही प्रमोशन नाही किंवा मला कोणी पे करताय असं नाही. तर एक चांगला थॉट आहे माझा याच्या मागे, कारण मी याच्यातून जे शिकते, जे संस्कार मी माझ्या बाळावरती घडवते, त्याच्यातूनच मला एक म्हणजे एक थॉट आला की जर आपण स्वतःबद्दल एवढे चेंजेस ऑब्झर्व करतोय, तर आपल्यामुळे कोणाला आणखी हेल्प झाली आणि त्यांना पण थोडंसं म्हणजे या गोष्टीचा फायदा झाला, तर विदाऊट म्हणजे एखादं गोष्ट एक्सपेक्ट करता, म्हणजे याच्यात प्रमोशनचे मला याचा फायदा होईल, मी इतके पैसे घेतले, असं न करता जर आपण एक आपली जबाबदारी म्हणून हा थॉट शेअर करावा, म्हणून मी हा व्हिडिओ करते. बाकी आणि किंवा बाकीचे जसे मी सेशन्स म्हटले मी जॉईन केले, तर कोणाला पण मला असं टार्गेट नाही करायचंय, प्रत्येकाचं त्याचं असतं. पण माझा जो एक्सपिरियन्स आहे ते मी फील केला, तो मी सांगितला की मी इथे जास्त कनेक्ट झाली आणि जास्त रिलेट झाली, त्याच्यामुळे मी इथे जॉईन केलं. तर आता मी ऍक्च्युअल ते गर्भसंस्कारमध्ये काय काय होतं, कसं होतं आणि त्याचा काय परिणाम म्हणजे त्याचा काय परिणाम मी माझ्यात पाहते ते स्टार्ट करते. तर ह्या सेशनमध्ये सगळ्यात पहिले जो पॉइंट येतो तो सुरुवात म्हणजे प्रार्थनेपासून होते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू सगळ्यांनाच माहितीये, ती प्रार्थनेपासून सुरुवात होते. त्याच्यानंतर जो सेकंड पॉइंट आहे त्याच्यावरती शिफ्ट होतो ते म्हणजे प्राणायाम. तर त्याच्यात असते ओंकार साधना. तर ओम मध्ये ते जे आपण व्हायब्रेशन आणि ते जो ओरा क्रिएट करतो त्याचा आपल्याला पुष्कळ फायदा होतो, आणि ते जे पूर्ण व्हायब्रेशन्स आहे ते आपल्या बॉडीत जातात, आणि शिवाय त्याच्यामुळे आपल्यावरती ब्रीथिंगचा कंट्रोल येतो, आणि ते आपल्याला हेल्प करतं बाय डिफॉल्ट फॉर डिलिव्हरी, आणि त्याच्यामुळे आपलं बीपी कंट्रोल राहतं. हे एक झालं ओंकार. त्याच्यानंतर त्यात बरेचसे टाइप्स आहे की भ्रामरी प्राणायाम, अनुलोम विलोम. तर हे 1 बाय 1 एका दिवशी एक, दुसऱ्या दिवशी दुसरं, असं अशा टाईपने प्राणायाम होतं. नंतर थर्ड जो पॉइंट आहे ते म्हणजे एक्सरसाइज. तर प्रेग्नन्सीमध्ये ना बरंच आपल्याला इश्यू असतात, सपोज झोप नाही येत किंवा इनडायजेशन होतं, त्याच्यानंतर ऍसिडिटी होते, अशा बरेचसे गोष्टींना आपली बॉडी फेस करत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा कंट्रोल करायच्या, कोणतं आसन त्याच्यासाठी फायदेशीर आहे, तर अशा प्रकारचे आसन घेतले जातात. आणि ते म्हणजे आपल्याला माहिती असतं, आपल्याला माहिती नाही यातली गोष्ट नाहीये, पण मी जसं म्हणले की आपण टाइम नाही काढत, तर ते इथं टाइम बाय डिफॉल्ट निघाला जातो आणि आपण आपल्यासाठी ते करतो, आणि त्याचा फायदा खरंच बॉडीवरती रिफ्लेक्ट होतो. तर त्या एक्सरसाइजचा फायदा असा आहे की त्याच्यामुळे आपली फ्लेक्झिबिलिटी वाढते, आणि
त्याच्यामुळे जे फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि बॉडी डिलिव्हरीसाठी प्रिपेअर होता, स्नायू जे आहेत ते प्रिपेअर होता आणि सोबतच आफ्टर डिलिव्हरी पण बरेचसे बॉडी चेंजेस होतात, जसं की बॉडी लूज पडते किंवा बॅक पेनचा इश्यू येतो, शोल्डर पेन होतं ब्रेस्ट फिडिंगमुळे वगैरे. तर त्याच्यासाठी ज्या एक्सरसाइज आपण सुरुवातीपासून करतो त्याच्यामुळे बॉडी टोन राहते आणि त्याचे बरेचसे फायदे आहे अजून पण, जे की डिटेल तुम्ही वाचू शकता, म्हणजे रिसर्च करून पण, किंवा जर तुम्ही पण सेशन जॉईन केलं तर तुम्हाला कळतीलच. तर या सेशनमध्ये नेक्स्ट जो असतो तो म्हणजे संस्कार. जसं की मी म्हटली की मी 1 महिन्यापासून जॉईन करते, तर डेली कोणता ना कोणता वेगवेगळा संस्कार घेतला जातो सेशनमध्ये. त्यातून आपण आपल्या बाळापर्यंत एक कोणता तरी स्किल किंवा एखादी गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचत असतो. जसं की लीडरशिप झालं, त्याच्यानंतर स्पोर्ट्समॅनशिप झाली, त्याच्यानंतर निसर्गाप्रती प्रेम झालं, मातृपितृ संस्कार झालं, अन्न संस्कार झालं. त्याच्यातून आपण काही चांगले थॉट्स आहे ते आपण आपल्या बाळापर्यंत पोहोचत असतो. असे वेगवेगळे संस्कार आहे. तर त्या संस्कारांचं मी 1 बाय 1 सांगते. की वाणी शुद्धी म्हणजे बोलण्यातून स्पष्टता आली पाहिजे. त्याच्यानंतर नेतृत्व संस्कार की लिडरशिप क्वालिटी डेव्हलप झाली पाहिजे. क्रीडा संस्कार की स्पोर्ट्समध्ये बाळ ऍक्टिव्ह पाहिजे आणि त्यातूनच स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिट जे आहे ते आलं पाहिजे. म्हणजे आपल्या लाईफमध्ये पण एखाद्या फक्त हे स्पोर्ट्ससाठी लिमिटेड नाही, आपण आपल्या लाईफमध्ये पण कधी एखाद्या गोष्टीत सक्सेस मिळतं, एखाद्या गोष्टीत नाही मिळत, तर त्याच्याने खचून न जाता पुन्हा नवीन स्टार्ट केली पाहिजे, हे आपण आपल्या बाळापर्यंत पोहोचवतो. त्याच्यानंतर स्वर संस्कार आहे. स्वर संस्कारमध्ये तर मल्टिपल प्रकारचे जे आपले राग आहे, त्यानंतर येतात ते स्वर संस्कार. म्हणजे त्याच्यात शास्त्रीय संगीतमध्ये पुष्कळसे राग आहे, पण कोणता राग कधी ऐकला पाहिजे आणि त्याचा तो राग ऐकल्यावरती आपल्यावर काय परिणाम होतो हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलं जातं. आणि सपोज जसं फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये बऱ्याचशा लोकांना नॉझिया, वॉमिटिंग ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात, तर त्याच्यासाठी राग आहेत की तो ऐकल्याने ह्याचं प्रमाण बरंचसं कमी होतं. त्याच्यानंतर थर्ड ट्रायमिस्टरमध्ये जसं की झोपेचा इश्यू होतो, रात्री झोप येत नाही काही लोकांना, तर त्या गोष्टीसाठी पण राग आहे. आणि फक्त हे प्रेग्नन्सीसाठी रिलेटेड नाहीये, तर जसं की बरेचसे प्रॉब्लेम्स असतात आपल्या हेल्थला, बीपी झालं, हार्ट रिलेटेड इश्यू झालंय, त्याच्यानंतर बॉडी पेन झालं, ह्या सगळ्यांवरती काही ना काही राग हे आहेत आणि ते आपल्याला माहिती नसतं. याचं नॉलेज मला ह्या गोष्टीतून मिळालं. सोबतच आपण म्हणतो की एखाद्या गोष्टीला आपल्याला मनासारखी नाही झाली तर आपल्याला राग येतो, किंवा एखादी गोष्ट आपल्या मनात राहून जाते आणि आपण एखाद्या व्यक्तीला कधीच त्याच्याबद्दल क्षमा नाही करू शकत, तर ते क्षमा संस्कार आहे. कृतज्ञता संस्कार आहे, म्हणजे आपण थँकफुल असलं पाहिजे. या गोष्टी पण ह्या संस्कारांमध्ये येतात. तर अशा प्रकारचे खूप सारे संस्कार आहे. मला आता जितके आठवले तितके मी सांगायचा प्रयत्न केला आणि याच्या व्यतिरिक्त पण बरंचसं काही आहे. तर ह्या संस्काराव्यतिरिक्तच बऱ्याचशा इतर गोष्टींचं पण नॉलेज मिळतं किंवा गायडन्स मिळतो. जसं की डाएट, काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, कोणत्या टाइमला काय घेतलं पाहिजे, आपल्या बॉडीला कोणत्या न्यूट्रिशन्सची गरज आहे. तर पूर्ण आपलं जे मॉर्निंग टू नाईटचं जे रुटीन आहे ते एक सेट केलं जातं. म्हणजे त्यांनी सजेशन दिलेले आहे की तुम्ही कोणत्या टाइमला काय खाल्लं पाहिजे आणि ते आयुर्वेदाच्या याच्याने कसं करेक्ट आहे हे सुद्धा मला कळालं ह्याच गोष्टीमुळे. त्याच्यानंतर मेन म्हणजे आपण आपल्या बाळाला किंवा आपल्या बॉडीला जे आपले अफर्मेशन्स असतात किंवा आपण एखादं गोष्ट सारखी सारखी म्हणतो ती युनिव्हर्स पर्यंत पोहोचते, तसं काही जे थॉट्स आहेत ते आपल्याला आपल्या बाळापर्यंत पोहोचवायचे असतात किंवा आपल्या बाळाला सांगायचे असतात, तर गर्भसंवाद केला जातो. त्याच्यानंतर काही बुक्स आहे की जे वाचल्याने आपल्याला बराचसा फायदा होतो, त्या बुक्सचं सजेशन दिलं जातं आणि ते पण प्रत्येक संस्कार, जसं मी आधी सांगितलं, तर त्या संस्कारानुसार पण कोणतं बुक वाचलं पाहिजे आणि तर हे प्रॉपर सजेशन दिलं जातं. आणि त्याच्यानंतर आपण जरी हे गर्भसंस्कारचं एखादं सेशन नाही केलं तरी आपल्याला बाय डिफॉल्ट सगळ्यांना माहिती की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये खूप सारे मंत्रच आहे आणि त्यांचा खूप सारे मंत्र आहे आणि त्यांचा आपल्या बॉडीवरती खूप चांगला प्रभाव पडतो. आणि ते कोणते कोणते मंत्र आहे हे आपल्याला माहिती असतं, पण आपण प्रत्येक दिवशी स्पेसिफिकली करतोच असं नाहीये. तर इथं त्या मंत्रामध्ये कोणता मंत्र
आपल्या बाळापर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्यातून काय जाणार आहे हे एक मला कळलं. तर हा सगळा झाला प्री डिलिव्हरीचा गायडन्स. तसंच पोस्ट डिलिव्हरीचा पण गायडन्स दिला जातो, की जसं की ब्रेस्ट फिडिंगसाठी बॉडी कशी प्रिपेअर करायची, किंवा तुम्हाला जर बॉडी पेन होत असेल तर तुम्ही कशा प्रकारे ते हँडल करू शकता, कोणत्या टाईपचे मसाज केले पाहिजे, हे सगळे डिटेल्स पण त्यांनी शेअर केले. त्याच्यानंतर जो नेक्स्ट सेशनमध्ये जो ऍक्टिव्हिटी येते ती म्हणजे येते मेडिटेशन. तर वेगवेगळ्या टाईपचे मेडिटेशन असतात, प्रज्ञा जागृती, ऑरा क्लिनिंग, चक्रा बॅलन्सिंग. तर हे आणि तसंच फक्त हे आपण आपल्या रिलेटेड नाही, तर कपल मेडिटेशन हे पण एक आहे. आणि त्यात हे सगळे मेडिटेशन घेतले जातात वन बाय वन, आणि प्रत्येक मेडिटेशनचा एक डिफरंट असा इफेक्ट आहे आणि तो मी स्वतः अनुभवला आहे. तर जसं की मी सगळे इतके संस्कार एक्सप्लेन केले, तर त्याच्याबरोबरच मल्टिपल टास्क दिले जातात, ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात. काही ऍक्टिव्हिटी, काही टास्क आपण आपल्या पार्टनर सोबत करतो आणि जे संस्कार सांगितले त्याच्या रिलेटेड ऍक्टिव्हिटीज असतात, त्याच्यामुळे त्या ऍक्टिव्हिटी आपण करतो आणि आपल्या थ्रू आपलं बाळ पण करतं. त्याच्यामुळे ते आत्ताच त्या गोष्टी शिकून बाहेर येणार आहे या जगात, त्याच्यामुळे त्या गोष्टीचा नक्कीच बाळाला फायदा होणार आहे. आणि जसं की मी म्हटलं की एक आपल्यावरती जबाबदारी असते, तर ती जबाबदारी आपण नंतर जशी पार पडणार आहोत, तर ती जबाबदारी आपण आत्तापासून स्वीकारून एक चांगलं भवितव्य घडवायचा आपल्या परीने प्रयत्न करत असतो. तर ह्या पूर्ण माझ्या जर्नीमध्ये मी जे सेशन जॉईन करते त्यात 2 ट्रेनर आहे. एक म्हणजे योगा ट्रेनर पूजा मॅम, आणि सेकंड ज्या आहेत त्या मेडिटेशन आणि इतर संस्कार जे घेतात ते म्हणजे पूनम देवळालीकर मॅम. तर त्या एक प्रोफेशनली डॉक्टर आहे आणि एक प्रोफेशनली योगा टीचर आहे. त्याच्यामुळे योगा आपण फक्त करतो, बट इनहेल करताना कोणती स्टेप केली पाहिजे, एक्झेल करताना कोणती स्टेप केली पाहिजे, आणि तेव्हाच आपल्या बॉडीला त्याचा फायदा होतो. तर हे पूर्ण डिटेल आपल्याकडनं करून घेतात योगा ट्रेनर. आणि त्याच्यानंतर जे डाएट आपल्याला दिला जातो, त्याच्यानंतर जे संस्कार शिकवले जातात किंवा गर्भसंवाद याला गाईड केलं जातं, आणि सोबतच आपल्याला काही कन्सर्न असेल तर आपण प्री आणि पोस्ट डिलिव्हरी पण विदाऊट एनी हेजिटेशन मॅमशी बोलू शकतो. तर हे सगळं सपोर्ट मला त्यांनी आतापर्यंत दिलाय आणि तो तुम्हाला पण फायदेशीर ठरावा म्हणून मी माझा हा एक्सपिरियन्स शेअर केला. आणि जर तुम्हाला पण कोणाला याची गरज असेल आणि हे तुम्हाला चांगलं वाटत असेल तर तुम्ही जॉईन करू शकता आणि तुम्ही पण ह्या गोष्टीचा फायदा घेऊन स्वतःवरची एक स्वतःची आणि समाजाप्रतीची एक जी जबाबदारी आहे ती चांगल्या प्रकारे पार पाडू शकता. त्यासाठीच मी इंस्टाग्राम लिंक आणि त्यांचे मोबाईल नंबर कमेंटमध्ये मेन्शन करत आहे की ज्याच्या थ्रू तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि यात माझं कोणतंही प्रमोशनल ऍक्टिव्हिटी नाहीये, मी हे फ्री ऑफ कॉस्ट करते. एक चांगल्या, जसे की मी एवढे संस्कार एक्सप्लेन केले, तर माझ्या थ्रू माझ्या बाळापर्यंत मी एक चांगला संस्कार प्रयत्न करते की समाजाला आपण एक चांगली, जर आपल्याकडे काही चांगली गोष्ट आहे तर ती शेअर केली पाहिजे आणि त्याची हेल्प जर कोणाला होत असेल तर ती फ्री ऑफ कॉस्ट कधी पण विदाऊट एनी हेजिटेशन शेअर केलं पाहिजे. तर थँक्यू. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की याला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे ज्यांना याची गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना पण आपल्या थ्रू ह्या चांगल्या गोष्टीची एक हेल्प होईल. तर आता आपण पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.